वेलकम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये। सो आज आहे 23 मार्च शनिवार आणि जो होळीचा वीकेंड आहे। आम्ही म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊया, घरी होळी सेलिब्रेट केल्यापेक्षा कुठेतरी बाहेर जाऊन होळी सेलिब्रेट करूया। सो आता वाजलेत 7:30 आणि आम्ही निघालो आहोत आणि आता इथे आहे दुग्गा। दुग्गा से हाय हाय हाय। आणि आम्ही कुठे चाललो आहोत त्याचा एक क्लू देते तुम्हाला। ती आहे दुग्गाच्या टी शर्ट वरती। हा दुग्गा हाय। सो आम्ही टोटल 3 कपल आहोत। सो काय झाले? थंड थंड झाले याचे पाय। हो। सो आता जस्ट दर्शन घेतलं आहे मारुती रायाचं आणि आमचा प्रवास सुरू होणार आहे। सो 3 कपल आहे, त्यापैकी एका कपलला आम्ही रिसीव्ह करायला जाणार आहोत आणि मग दुसऱ्या कपलला आम्ही मिडवे भेटणार आहोत आणि नंतर तिथून मग आम्ही आमचा प्रवास सुरू करणार आहोत। सो सोबत राहा आणि मजा करत राहा। चिकू तोपर्यंत अरे आता झोपतोय बधू। नाही लय झालं एवढंच फोटो चांगला नाही गेलं। सो नेहमीप्रमाणे आम्ही कोकण दर्शन इथे नाश्त्याला थांबलो आहोत आणि आता आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत बीच। कुठे चालले? नाव काय बीचचं? दिव्यागर। कुठे चाललो आपण? पट्ट्या। कुठे आलो आपण आता? बीचवर आलो का? हॉटेलमध्ये आलो का? सो आम्ही पोहोचलो आहोत दिव्यागरला आणि आम्ही जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे। सो सगळेजण फ्रेशन अप होतात आहे आणि त्यानंतर आम्ही जाऊया छान मस्तपैकी माशांवरती ताव मारायला आणि जेवण झाल्यानंतर परत थोडा आराम आणि मग सायंकाळी जाऊया बीचवरती। तू फिश खाते अश्विनी? नाही खाते, तेच तर। हाय हाय करू। डोक्यावर आलाय टाकून ए सगळेजण हाय करा, हाय करा, सगळेजण हाय करा। सो आमचा थोडा आराम झालाय जेवण झाल्यानंतर। आता आम्ही झालो आत रेडी। बाकी 2 कपल समोर गेले आहेत
कारण त्यांनी लगेच तयारी केली आणि ते लगेच गेले. दुग्गाला थोडी झोप आवश्यक होती म्हणून दुग्गा झोपली होती म्हणून आम्ही आत्ता उठलो. आता वाजल्या जवळपास 6 आणि आता तयारी फ्रेश होऊन तयार झालो आहोत आणि आता जातोय बीचवरती. सो आम्ही जिथे थांबलो आहोत तिथून बीच वॉकिंग डिस्टन्सवरती नाही आहे, आम्हाला गाडीने जावं लागेल. 1 किलोमीटर आहे तरी, बट तरी दुग्गा असल्यामुळे चालत जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की गाडी घेऊन जाऊया. चला मग तुम्हाला दाखवते बीचवरच्या गमती जमती. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? पाण्यात बीचवरती. कुठे चाललोय? हा, पाण्यात खेळायला चाललोय. छान छान. काय? हा सगळा पसारा घेऊन आम्ही निघालो आहोत दुग्गाचा खेळायचा. आणि हा बीच थोडासा मला छान कमर्शियलाइज झालेला. छान दुकान पण आहेत, असं कोकणात जनरली नाही भेटत बघायला. दुग्गा इज इन फुल स्वॅग. अरे वा, गर्दी दिसते बीचवरती. लोक आहेत बऱ्यापैकी बीचवरती. हाय हाय कर, हाय कर. चालू करते मी आता. अरे बापरे, चांगलाच बसलेला बीच आहे. लोकांची गर्दी खूप आहे. आपण 3-4 झालो, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे गर्दी वाईज. वाळू छान आहे. कुठे आपली पब्लिक, कुठे आपला ग्रुप शोधावं लागेल. या बीचवर आम्हाला वाटलं नव्हतं, पण होळीचा वीकेंड असल्यामुळे एवढी गर्दी आहे आणि सगळीकडे फोटो सेशन आणि कार ड्रायव्हिंग आणि कॅमल राईड, भरपूर गोष्टी इथे अवेलेबल आहेत. सो आमच्यासाठी हा एक थोडा वेगळा अनुभव होता, कारण आम्ही नेहमी अशा शांत बीचेसवरती आलो आहोत, पण हा पहिला असा गजबजलेला बीच आम्ही बघितला आहे इथे. आणि दुग्गा तर अजिबात पाण्यामध्ये नाहीच बिकॉज ऑफ गर्दी. तिला फक्त आणि फक्त मातीने खेळायची आहे. आणि आमचा ग्रुप जलमय होऊन आता वापस येतोय. थंडी वाजते.
दीदीजा थंडी वाजते का? कशी खेळली बीचवर? तुला मजा आली? कोणासोबत खेळली तू बीचवरती? छान बीचवर मस्त खेळल्या. हो बाळा लावते. आणि मस्तपैकी छान आम्ही बाजूनच जे कॉर्नर होते तिथे छान मस्तपैकी नाश्ता केलाय. आणि आता वाजले आहेत 8. सो आता फायनली आम्ही चाललो आहोत. सो डे 1 आम्ही आलो आहे डिनर करायसाठी निवांता कॅफेमध्ये. सो मला तर टेस्ट खूप आवडली, पण आता जाणून घेऊया बाकीच्यांचा रिव्ह्यू. फ्रेंच फ्राईज खूप टेस्टी, उत्तम असा बर्गर खाल्लाय आम्ही इथे. सकाळची खाली झाल्यावर बर्गर आणि फ्रेंच फ्राईज टाइमपाससाठी पुढे यायची. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि इथली टेस्ट आमच्या सगळ्यांनाच खूप आवडली. इथे तुम्हाला बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि छान तुम्हाला बाकीचा मेनू पण आहे इथे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आम्ही निवांत जेवण करून आलो आहोत आता हॉटेल रूमवरती. आणि इथेच आमचा संपतो आहे डे 1 इन दिवे आगर. भेटूया उद्या सकाळी डे 2 ला. तोपर्यंत